हेलिकॉप्टरने बीडला येऊन वाहनांचा लवाजमा, सुरक्षा रक्षकांचा ताफा, मीडिया कॅमेराचा गराडा घेऊन मंत्री पंकजा मुंडेंनी ट्रॅक्टरने शेती नांगरण्याची हौस अखेर पूर्ण केलीच. केवळ आणि केवळ इव्हेंटबाजी करणाऱ्या मंत्र्यांकडून राज्यातील शेतकरी आणि जनतेने काय अपेक्षा ठेवायच्या बरं? भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी शेतीत अन्न पिकवतो तेव्हा ते अन्न देशातील जनता खाऊन जगते. परंतु शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सोन्यासारख्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात असतो. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तो कधीकधी आत्महत्यासारखा पर्याय निवडून कायमचाच निघून जातो. देशासह महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शासनकर्ती जमात म्हणजे सत्ताधाऱ्यांचे शेतीबाबतची चुकीची ध्येय धोरणे याचा फटकाही शेतकऱ्याला दररोजच बसत असतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच बीड दौऱ्यावर असताना ट्रॅक्टरद्वारे शेती नांगरण्याची बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियासह सर्वच वर्तमानपत्रांनी दाखवली. पंकजा मुंडे ट्रॅक्टरने शेती नांगरण्यासाठी मुंबईहून बीडला थेट हेलिकॉप्टरने आल्या. त्यानंतर 10 ते 15 हायपाय गाड्यांचा मोठा ताफा घेऊन 5-7 सुरक्षा रक्षकांचा गराडा, मीडियाचे कॅमेरे घेऊन ट्रॅक्टरने शेती नांगरण्यासाठी शेतात गेल्या आणि 10-15 मिनिटे ट्रॅक्टरने शेती नांगरण्याची हौस अखेर त्यांनी पूर्ण केली. या घटनेची बातमी करण्यासाठी आवर्जून सगळ्या मीडियाला बोलवलं गेलं होतं. म्हणजे पंकजा मुंडेंना या ट्रॅक्टरने शेती नांगरण्याच्या घटनेतून फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवायची होती, हेच त्यातून सिद्ध झालं. मंत्री म्हणून पंकजा मुंडेंनी कधीही कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, कापसाला, सोयाबीनला, मकाला या पिकांना योग्य भाव मिळाला पाहिजे म्हणून कधीही काही प्रयत्न केले नाही. थोडक्यात काय तर शेतकऱ्यांच्यासाठी कवडीचीही योगदान न देणाऱ्या पण शेतकरी होऊन ट्रॅक्टरने शेती नांगरण्याची हौस मात्र पूर्ण करताना दिसून येतात. आणि शेती नांगरण्याची हौस पूर्ण करण्यासाठी मोठा लवाजमा अन चमचमीत कॅमेरे घेऊन जातात. जणू काही एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेत गेल्याचं वातावरणच त्या शेतात निर्माण करतात. मंत्री पंकजा मुंडेंकडे ट्रॅक्टरने शेती नांगरताना बघून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा हायफाय शेतकरी किती गब्बर आणि समृद्ध झाला आहे असे मनोमन वाटते. कारण 10-15 मिनिटांच्या ट्रॅक्टरने शेती नांगरण्यासाठी पंकजा मुंडे नावाचा शेतकरी थेट हेलिकॉप्टरने येऊन मोठा लवाजमा घेऊन आला आहे आणि तोही शासकीय खर्चाने आल्याचं पाहून तर शेतकरी हायपाय झाल्याचं क्षणिक समाधान वाटतं. पंकजा मुंडे यांना खरंच मनापासून ट्रॅक्टरने शेती नांगरण्याची हौस होतीच तर हा सगळा लवाजमा घेऊन न येता शेती नांगरण्यासाठी जाणे अपेक्षित होते आणि किमान 2-4 एकर तरी शेती नांगरणे अपेक्षित होते. पण फक्त चमकोगिरी, मीडियाबाजी, फोटो सेशन करण्यापुरतेच त्या शेतात गेल्या होता. हा सगळा शासकीय लवाजमा घेऊन हे स्पष्ट झाले आहे. मंत्री म्हणून काम करताना जबाबदारीचे भान ठेवून राज्यात काम करणे अपेक्षित असताना अशा प्रकारे केवळ आणि केवळ इव्हेंटबाजी करून जनतेचे आणि शेतकऱ्यांचे हे मंत्री काय भले करणार आहेत असे प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडतात.